कसा काय मंडळी, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपला डेली ब्लॉगचा डे 9वा. तर गाईज आता मी आहे जिममध्ये वर्कआउट करतो आहे. आज आहे आपली बॅक, तर बॅकचा वर्कआउट चालू आहे माझा. डेडलिफ्ट मारली पहिला, आता मिड रो चालू आहे. सकाळचे मी ब्लॉग नाही काढत आहे कारण की मी रील्स पण शूट करतो आहे, तर त्याचं एडिटिंग वगैरे, तर त्याच्यामुळे मला दोन्ही काम नाही करता येते. तरी मी माझा प्रयत्न पूर्ण करतो आहे दोन्ही करायला एकसाथ. तेवढा अजून मल्टीटास्किंग नाही झालो आहे मी, तरी मी हळूहळू प्रयत्न नक्कीच करेल करायला. तर मॉर्निंगचं पण मी तुम्हाला दाखवेन. हॅलो गाईज, तर माझा आता वर्कआउट झालेला आहे. मी चाललो आहे आता ज्यूस घ्यायला, ऑरेंज ज्यूस. गाईज आता ऑरेंज ज्यूस घेऊन आलेलो आहे मी. ऑरेंज ज्यूस घ्यायचं कारण आहे की क्रिएटिन ऑरेंज ज्यूसमध्ये टाकून पितो मी. वर्कआउट नंतर तुम्ही पण घेऊ शकता, वर्कआउट आधी पण घेऊ शकता, काय इश्यू नाही, कधी पण घेऊ शकता दिवसातून. पण मी तरी पर्सनली वर्कआउट नंतर घेतो ऑरेंज ज्यूसमध्ये टाकून. चांगलं वाटतं, बॉडी बनवायची आहे, व्यायाम करायला लागतं हे सगळं. हॅलो गाईस, तर हे बघा, हे हा ऑरेंज ज्यूस घ्यायचा ग्लासामध्ये. आणि ह्याच्यामध्ये टाकायचं एक स्कूप क्रिएटिन. तर ब्रँड मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता. ओके, त्याला फक्त मिक्स करायचं. आणि क्रिएटिन तुम्ही गेन करताना किंवा कटिंग करताना कधीही वापरू शकता. एक नंबर सेफ सप्लिमेंट आहे, काही इश्यू नाही. स्टेरॉइड नसतं ते, पहिली गोष्ट. स्टेरॉइड बोलतात त्याला, असं काय नाही. क्रिएटिन हे खूप सेफ आहे, तुम्ही घेऊ शकता. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलेलो आहे आमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये. जो की कोणतं रेस्टॉरंट आहे? तुझं पण फेवरेट आहे ना? माऊली रेस्टॉरंट ऐरोली सेक्टर 19मध्ये आहे. काय प्रमोशन काय नाही, पण आम्हाला आवडतं, आमचं फेवरेट आहे ते. आम्ही तिथे चाललो आहे जेवायला आता. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे रेस्टॉरंटमध्ये, आतमध्ये आलेलो आहे. आणि आम्ही ऑर्डर केलेली एक बोंबील थाळी आणि एक रावस थाळी. तर हे ना ऐरोलीतलं एक नंबर रेस्टॉरंट आहे. जर तुम्हाला मच्छी थाळी खायची आहे, तुम्ही कुठून पण येऊ शकता इथे खायला. एवढं भारी, एवढं म्हणजे आम्हाला त्यांनी काय प्रमोशनसाठी नाही बोलवलं आहे, मी परत सांगतो. पण तरी पण आमचं फेवरेट आहे. एवढं तुम्हाला हेल्दी जेवण आहे. तुम्ही बाहेर ते बर्गर पिझ्झा खाण्यापेक्षा ना काही खायची गरज नाही. एक नंबर जेवण आहे. आणि या जेवणामध्ये यांचा सोडा पण नसतो. यांनी जर सोडा तुम्ही म्हणजे शोधून दिला जेवणामध्ये, तर तुम्हाला 50,000चं बक्षीस दिलं त्यांनी. एवढं भारी जेवण असते ते, एकदम घरगुती आणि कडक. तर काही तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेल्या तुम्हाला ते लोक आहेत ना, पहिले हे देणार, पांढरा रस्सा देतात. अच्छा, पांढरा रस्सा अनलिमिटेड असतो, तुम्ही किती पण पिऊ शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला थाळी देतात. तर प्रत्येक डिशला इथं एवढी टेस्ट आहे ना. आणि मी तुम्हाला, जर तुम्ही कधी आलात ऐरोलीमध्ये, तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही माऊलीमध्ये नक्की जेवा आणि मच्छी थाळीच ट्राय करा. चिकन, मटन, मच्छी थाळी तुम्हाला आवडते ती मच्छी आहे. रावस, हलवा, पापलेट, सुरमई, कोणती पण मच्छी तुम्ही घेऊ शकता. एक नंबरच आहे, तुम्हाला आवडेल. मी डिश आली ना, म्हणजे ऑर्डर केली आहे, थाळी आली की मी तुम्हाला त्याचा फोटो पण दाखवतो, व्हिडिओ दाखवतो. काहीच तर जेवण झालेलं आहे आणि आम्ही आत्ता आलो आहे बाहेर. तर एवढं खाऊनसुद्धा अजून पण खायची इच्छा आहे काही लोकांची. तर गाईज आत्ता मी बाहेर आलो आहे घराच्या. जरा मित्राचा एका फोन आलेला माझ्या. हा बघा, हा माझा मित्र. तुम्ही ह्याला पण माझ्या रीलमध्ये बघितलं असेल, एखाद्या रीलमध्ये आहे एकच. तर मला भेटायला आला आहे. हा पण माझा एक सबस्क्रायबर आहे. रेग्युलर व्हिडिओ बघतो माझे तो. बावसर नाही, पसरी. इट्स कॉल्ड पसरी. तर खूप दिवसांनी भेटला यार. मित्र भेटत नाहीत. तुम्ही मोठे होता ना, लग्न झालं की कोण भेटत नाही. सँडी, तू माझे ब्लॉग बघतोस नेहमी. आज तुला माझ्या ब्लॉगमध्ये यायचा
ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर कसं वाटतं तुला? खूप छान. नक्की नक्की बेटर आहे. असंच करत राहा, काहीतरी पुढे जाशील, आम्हाला पण नाव मोठं असेल आमचं पण. बस का? कधीतरी आठवण काढशील आमची. कधीतरी तुला घेऊनच फिरणार ना भावा, अरे जिथे वा. जाईल तिथे स्कीम माका. आता आम्ही बसलो आमच्या फेवरेट जागी, म्हणजे आम्ही याला झेंडा बोलतो, कारण ते झेंडा उभारतात आणि त्याच्यावरती आम्ही इथे बसलेलो आहे. तर आमचं पूर्ण टीनेज सगळं इथेच गेलेलं आहे. आता कसं सगळ्यांचे लग्न झाले, सगळे कामाला जातात, त्यामुळे आम्ही कोणाला भेटत नाही जास्त. म्हणजे आम्ही कोणाला नाही, कोणच कोणाला भेटत नाही, सगळे बिझी असतात. मग कधीतरी भेटलं की बसतो आम्ही इथे. ते बिल्डिंगच्या बाहेरच आहे आमच्या. तर असं आहे सगळं गणित. बरं वाटतं, माझा मित्र मला आज एवढ्या दिवसांनी भेटला आहे. मी कॉल केलाय, त्याने नाही केला. अच्छा, हां, मी पण करतो कुठे काय भेट, पण तू नाही भेटत तेव्हा. तर गाईज, आपला व्लॉग संपवायची वेळ आलेली आहे आता. तर आता आम्ही पण जातो झोपायला घरी. Good night. तर सँडी, माझ्यासाठी तू बोल त्यांना की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि कमेंट. कमेंट तर मी करेन, तुम्ही पण करा. तर गाईज, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असाच व्हिडिओ बघत राहा, सपोर्ट करत राहा. बाय बाय.